फ्रेंड्स, आज एक क्विक रेसिपी करायची आहे जी म्हणजे आपले मिक्स व्हेजिटेबल घेतले आहेत, ज्यामध्ये कॅरेट, बेबी कॉर्न आणि ग्रीन पेपर. यामध्ये तुम्ही रेड पेपर आणि ऑरेंज पेपरसुद्धा ॲड करू शकतात. आणि हे स्टीर फ्राय केलेले आहे बटर, रेड चिली फ्लेक्स आणि गार्लिक ह्याच्यामध्ये स्टीर फ्राय केलेलं आहे. आत्ता तुम्ही प्युरी केलेली आहे, मी ती दाखवते की या प्युरीमध्ये बॉईल केलेली ब्रोकली, त्यामुळे ग्रीन दिसतं आहे. बॉईल केलेली ब्रोकली एक हाफ कप पनीर, गार्लिक आणि सॉल्ट असं हे मिक्सीमध्ये फिरवून घेतलं आहे पाणी घालून. त्याची एक प्युरी तयार झालेली आहे. हा त्या ग्रेव्हीचा बेस आहे. ओके. आणि हे बटर आपण घालायचं आहे ग्रेव्हीमध्ये आणि थोडीशी ब्रोकली ठेवलेली आहे ॲड करण्यासाठी व्हेजिटेबल्समध्ये. आणि हे बटरमध्ये ती ग्रेव्ही फ्राय करायची आहे, ज्यामध्ये तुम्हाला अजून हवं असेल तर घालू शकतात, तिखट हवं असेल तर. नाहीतर ही ग्रेव्ही बॉईल करायची आहे आणि नंतर मग मिक्स व्हेजिटेबल घालायचे. ही ग्रेव्ही झाली की ही राईसच्या सराउंडिंग ॲड करून राईसबरोबर खायची आहे. सो राईससुद्धा प्लेन खायचं नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही फ्लेवरिंग करायचं आहे गार्लिक आणि रेड चिली फ्लेक्सने. सो ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला, पण आता आधी ग्रेव्ही करायला घेऊया. सो आता मी पॅन हीट करायला ठेवलेलं आहे आणि बटर 1 टेबलस्पून घालायचं आहे. आपण ऑलरेडी गार्लिक यामध्ये पेस्ट केलेलं आहे, प्लस यामध्ये पण स्टीर फ्राय केलेलं आहे, त्यामुळे आता परत गार्लिक घालायची गरज नाही आहे. यू डोंट नीड टू ॲड द गार्लिक अगेन. सो बटर मेल्ट झाल्यावर त्यामध्ये ही ग्रेव्ही ॲड करायची आहे. आता आपण असं करायचं आहे, माझं ब्रोकलीचं बॉईल केल्याचं वॉटर उरलेलं आहे, हे या ग्रेव्हीच्या मिक्सीच्या पॉटमध्ये घालून आपण ते वॉश करून ते सुद्धा ॲड करायचं आहे. हे बघा, याची घट्टपणा असा आलेला आहे, तर याला बॉईल करून घ्यायचं आहे चांगलं. पनीरमुळे घट्टपणा येतो. आणि मी आता हे उरलेलं परत ब्रोकलीचं सगळं वॉटर घालणार आहे, कारण आपण बॉईल करून छान तिला परत घट्ट करणार आहे, नंतर थिक करणार आहे. घट्ट म्हणजे थिक करणार आहे, त्यामुळे पाणी बॉईल होऊन थिक व्हायला मदत होईल परत. आणि त्यामध्ये जे फ्लेवर टाकलेलं आहे आपण, गार्लिक वगैरे, ते त्यामध्ये ग्रेव्हीमध्ये चांगलं मुरणार आहे. सो हे बॉईल झाल्यावर आपण भेटूया. थोडंसं ब्लॅक पेपर पावडर घातलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, हे ऑप्शनल आहे. पण काय आहे, ब्रोकली आहे ना, त्यामुळे थोडी गॅसी होते, त्यामुळे थोडं ब्लॅक पेपर असलं तर ते इट इज हेल्पफुल फॉर डायजेशन. सो आणि फ्लेवरही चांगला येतो, त्यामुळे ते हे बॉईल व्हायला ठेवलं आहे. ॲडेड लिटल बिट चीज, कारण ब्रोकली असली म्हणजे चीज हवंच. जसं ब्रोकली सूपमध्ये चीज असतंच, तसं मी 3 चीज मिक्स केलं आहे. तुम्ही फक्त मॉझरेलासुद्धा घालू शकता, तुमच्याकडे स्लाईस असेल तर स्लाईससुद्धा घालू शकतात, किंवा श्रेडेड असेल तर श्रेडेड. एक एवढी फिस्ट भरून चीज मी घातलेलं आहे. सो त्याला आता क्रीमी टेक्स्चर हळूहळू येईल. क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी पण घालायचं, आणि ब्रोकलीबरोबर चीज टेस्ट रिअली गुड. सो इट्स काइंड ऑफ ब्रोकली सूपमध्ये जे काय कॉम्बिनेशन असतं ना, तेच या भाजीमध्ये आहे, त्यामुळे ही खूप छान लागते. तुम्हाला नक्कीच आवडेल, करून बघा. घी, क्लॅरिफाईड बटर, रेड चिली फ्लेक्स, ओरेगानो, ड्राय ओरेगानो आणि चॉप सिलांट्रो. अगदी इझी असा तडका द्यायचा आहे राईसला. आणि राईसमध्ये राईस ऑलरेडी कुक झालेला आहे, उरलेला राईस आहे हा लेफ्ट ओव्हर, त्याला फोडणी द्यायची आहे. फ्रेश असेल तर थोडा गार झाल्यावर फोडणी द्यायची आहे, कारण
जर फ्रेश असेल आणि गरम गरम असेल राईस तर त्याला फोडणीमुळे तो टेस्ट होऊ शकतो. म्हणून यू हॅव टू कुक इट, कूल इट डाऊन अँड देन यूज इट. इफ इट इज लेफ्ट ओवर दॅट इज बेटर बिकॉज देन it can become little bit grain will be separated easily each and every. सो लेफ्टओव्हर राईसचा पण करता येतो किंवा तुम्ही जर करून ठेवला सकाळी तर तो गार करायचा, थोडा पूर्ण गार करायचा आणि मग त्याला फोडणी घालायची. सो ही ओरेगानो आणि रेड चिली फ्लेक्स आणि बटरच्या ऐवजी घीमध्ये, कारण ग्रेव्ही ही आपली बटरमध्ये केली आहे त्यामुळे हा राईस घीमध्ये केला आहे. घी हा तुमच्या डोळ्यांसाठी पण चांगला असतो आणि घीमध्ये जे फॅट असतं ते तेलापेक्षा ऑइलपेक्षा चांगलं असतं हेल्थसाठी. त्यामुळे ऑइल कमीत कमी वापरा. ऑलिव्ह ऑइल असेल तर उत्तम, पण तुम्ही जर नाही तुमच्याकडे मिळत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल घरामध्ये ऑलिव्ह ऑइल तर तुम्ही नक्कीच अवॉइड करा आणि घी वापरा किंवा कोकोनट ऑइल. कुकिंगचं कोकोनट ऑइल मिळतं, केसांना लावण्याचं नाही. कुकिंगचं कोकोनट ऑइल एक वेगळं मिळतं, ते वापरायचं आहे. ते तुमच्या हेल्थसाठी नेहमी चांगलं आहे. सो याला चांगली स्टीम आणून घ्यायची आहे, म्हणजे ते जे ओरेगानो हर्ब आपण घातलेले आहेत त्याचा फ्लेवर सगळ्या राईसला आला पाहिजे. कवर नाही करायचं आहे कारण तो आपल्याला सॉफ्ट नाही करायचा, आपल्याला मोकळाच ठेवायचा आहे, त्यामुळे कवर नाही करायचं आहे. मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे गॅस, त्यामुळे थोड्या वेळ एक 5-10 मिनटं होऊ द्यायचं. आता हा तुमचा ब्रोकली बाउल रेडी झालेला आहे. सो ब्रोकली स्टीर फ्राय राईस बाउल रेडी झालेला आहे. हा तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा राईस किती छान दिसतो आहे त्यामध्ये हर्ब घातल्यामुळे. आणि रेसिपी मी ग्रेव्हीची रेसिपी तर तुम्हाला दाखवलीच आहे. हेल्दी आहे कारण पनीरची पेस्ट आहे, ब्रोकली पेस्ट आहे, त्याच्यामध्ये कांदा नाही आहे. अनियनची प्रत्येक रेसिपीमध्ये गरज नसते. आता तुम्ही या ग्रेव्हीमुळे शिकलेलेच आहात की बेस ही तुमची अनियनच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही कोणता पण हा बेस यूज करून कोणत्याही भाजीसाठी यूज करू शकतात. सो यामध्ये अजून ॲडिशन म्हणजे ऑप्शनल आहे, पण ॲडिशन म्हणून तुम्ही रिचनेस आणण्यासाठी तुम्ही कॅश्यू सोक करून पेस्ट वापरू शकतात, थिकनेस जास्त वाढवण्यासाठी किंवा तुमची ग्रेव्ही जास्त क्वांटिटी वाढवण्यासाठी. आणि जर काजू चालत नसतील तर आल्मंड सोक करून त्याची पेस्ट करू शकतात. सर एन्जॉय गाईज. ब्रोकली स्टीर फ्राय व्हेजिटेबल्स gravy with rice. So broccoli rice bowl. Enjoy it. Thank you. Have a nice day. Subscribe Geeta US Rasoi. Like, subscribe, comments and share. Thank you so much. Have a nice day.